तुम्ही कधी पालकाची अशी हाटीव भाजी ट्राय केली आहे का? नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा. अगदी चवीला अशी अप्रतिम लागते आणि पालक खाणं शरीरासाठी चांगलं असतं. त्यातून आयर्न भेटतं. तर पालेभाजी खाल्लीच पाहिजे. तर त्यासाठी मी ते एक पालकाची जुडी घेतलेली आहे. ती व्यवस्थित अशी निवडून घेते मी. या पद्धतीने मी पानं आणि त्याच्यासोबत थोडे-थोडे देठ सुद्धा घेतलेत. म्हणजे ती चव एक छान येते त्याला. तर मी त्यात थोडेसे कट करून टाकलेत आणि आता बाकीचे चिरून घेते. तुम्ही बघू शकता. या पद्धतीने मी एक पालकाची अशी तशी जुडी व्यवस्थित अशी निवडून आणि चिरून पण घेतलेली. तर आता इथं निवडून झाल्यानंतर मी कढईत ती धुवून घेते. तर इथं मी भरपूर साऱ्या पाण्यात मी ती व्यवस्थित अशी धुवून घेते, म्हणजे त्यात कचरा आणि माती जी असेल ती निघून जाते. तर मी इथं व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून पातेल्यात काढून घेते. तर या पद्धतीने मी अगदी स्वच्छ अशी धुवून घेतली, तुम्ही बघू शकता. आणि सुद्धा रंग सुटला त्या पाण्याला. तर आता व्यवस्थित स्वच्छ धुवून झाली की मी ते पातेलं गॅसवर ठेवून भाजी शिजायला ठेवते. तर आता मी या पालेभाजीत जवळजवळ अर्धा ग्लास पाणी शिजण्यासाठी वापरलेलं आहे. तर इथे मी पाणी टाकून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि या पद्धतीने आपण ती शिजवून घेणार आहोत. 2 मिनिटं अगदी अशी परतवून घ्यायची, म्हणजे ते खाली बसते. तर इथे मी लसूण आणि मिरची व्यवस्थित अशी बारीक करून घेते. त्यातच मी थोडेसे शेंगदाणे सुद्धा ओबडधोबड वाटून घ्यायचे, अगदी ओबडधोबड वाटायचे. तोपर्यंत तुम्ही बघू शकता पालक 10 ते 15 मिनिटात अशी व्यवस्थित अशी शिजत आली. तर त्यात मी आता हे मिरची आणि लसूण शेंगदाण्याची पेस्ट टाकून घेते आणि व्यवस्थित अशी उकळी काढून घेते. तर मी ते तशी मिक्सरचं भांडं सुद्धा इथं धुवून वापरलेलं, म्हणजे त्याला की एकदम घट्टसरपणा येईल. तर या पद्धतीने डिश व्यवस्थित अशी तुम्ही बघू शकता. भाजी इथं सुद्धा व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. तर आता ती व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर आता भाजीला आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर आता भाजी शिजलेली आहे, तर ती मी व्यवस्थित अशी हटवून घेते. तर मी चमच्याने तर हटवून घेते. तुम्हाला जर रवीने व्यवस्थित अशी करता येत असेल तर तुम्ही ते त्याने मिक्स करू शकता. मिक्सरला फिरवायची गरज नाही, कारण मिक्सरला फिरवली तर त्याची एक चव निघून जाते. त्यामुळे तुम्ही चमच्याने अशी व्यवस्थित अशी साईडनी घेऊन अशी बारीक करू शकता. तर या पद्धतीने मी बघू शकता तुम्ही व्यवस्थित अशी झाली होती. अशी व्यवस्थित मस्त हटवून घ्यायची ही भाजी. हटण्यामुळेच याला हटीव भाजी म्हणतात. तर त्यात मी 2 चमचे बेसन पीठ वापरले घट्टसरपणा येण्यासाठी, आणि चव सुद्धा अप्रतिम लागते. काही ठिकाणी बाजरीचंही पीठ वापरलं जातं, पण मी त्यात बेसन पीठ वापरलेलं आहे. तर आता मी त्यात फोडणीसाठी कढईत 2 चमचे तेल घेतलंय. तर त्यात मी थोडेसे जिरे टाकून घेते. जिरे व्यवस्थित तडतडले आणि लसूण तशीच फोडणी बसते आणि ती एक चवीला अप्रतिम अशी लागते. तर आता आपण जी भाजी आहे ती टाकून घेऊ. अशी तर असं मस्त आवाज आला पाहिजे. तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया आणि एक छान उकळी काढूया. आणि अगदी शेवटी असं आपण त्यात मीठ सुद्धा टाकून घेणार आहोत. मी अजून मीठ टाकलेलं नाही त्यात, तर मी मीठ सुद्धा टाकून घेते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसेच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.